नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी फुटाणे करणार आहे। तर हरभऱ्याचे कसे फुटाणे करायचे ते बघूया। चला त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे बघा, मी अर्धी वाटी ही हरभरा घेतलेला आहे। ही काळा हरभरा आहे, छोटा मी घेतलेला आहे। आता मी या ताटात ओतून घेणार आहे आणि मी स्वच्छ निवडून ही घेतलेला आहे बरं का। आता काय करायचं आहे, यात थोडीशी हळद टाकायचं, एकदम थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही, कलर येण्यासाठी। हे बघा, एवढी मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि 2 चमचे पाणी ओतायचं, फक्त 2 चमचे ओलं होण्यासाठी। हे बघा, आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे का नाही ती हळद आणि पाणी ना त्या हरभऱ्याला लागले पाहिजे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि काय करायचं माहिती आहे का, ही 10 मिनिटं ना असंच थोड्या वेळ का नाही 10 मिनिटं ही वाळवत ठेवायचं आहे, म्हणजे ना हळद आणि पाणी ह्याला चांगलं मिक्स होईल ना, लागेल म्हणून। सर्दी खोकला झाला ना तर ही खायला दिलं ना तर सर्दी लगेच पळून जाते, ना अजिबात सर्दी राहत नाही। तर असं फुटाणं नक्की करून द्या आजारी माणसाला, सर्दी झालेल्या माणसाला। आता हे 10 मिनिटं मी थोडंसं सुकवाय ठेवणार आहे। बघा, 10 मिनिटं झालेले आहे ते आणि चांगले असं सुकलेले आहे बघा। हे बघा, ह्याला चांगली अशी हळद लागलेली आहे आणि पाणी पण असं हे झालेलं आहे आणि चांगले सुकलेलं आहे बघा। मीठ मी गरम करायला ठेवलेलं आहे। हे मीठ अगोदर मी काय केलंय, शेंगदाणे केलते ना, मग मी ती मीठ तसंच ठेवलं होतं। आता म्हणलं ह्याच्यात फुटाणे हे करून घ्यावं, भाजून घ्यावं, ते म्हणून मी टाकलेलं आहे। ही काही घाण ही मीठ नाही, फक्त तलपारायची शेंगदाण्याची ते पहिलंच मीठ आहे आणि मी चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात मी फुटाणे टाकून घेणार आहे। हे बघा, मीठ चांगलं गरम करून घ्यायचं आहे बरं का, मगच फुटाणे ते हे होतात, भाजून निघते ते। मीठ एकदम कडकडीत तापलेलं असेल ना तर गॅस कमी करायचा आहे आणि बघा, याला चिटकलं ना मीठ तर चिटकू द्या, नंतर ना असं फुलले नाही फुटाणे, मग याला मीठ अजिबात राहत नाही। ते थोडंसं वल्लं असल्यामुळे याला मीठ लागते। हलवत राहायचं आहे बरं का, नंतर काय आहे ते फुटाणं असं करपून जाते, त्यामुळे असं हलवायचं आहे सारखं। आता हे फुटाणे केले, ह्याच्यात मी शेंगदाणे केले, हे मीठ नाही मी टाकून दिलं, तसंच ठेवलं, ते तसंच परत उपयोगाला येते ना। सारखं सारखं नवीन मीठ कशाला टाकायला, त्यामुळे मी हीच मीठ वापरलेलं आहे डबल, काय होत नाही त्याला। हे बघा, फुटाणे असं फुलायला लागलेत बघा। हे बघा, दिसलं का? हे बघा, तोंडावर येईल ह्याची काळजी घ्यायची बरं का, तडातड उडते। तर मीठ एकदम जास्त गरम झाल्यामुळं पटापट असं फुलायला लागलेत बघा। हे बघा, असं उडते, तर खायला एकदम मस्त लागते। ते करपू द्यायचं नाही बरं का, करपतं हे लगेच, शेंगदाण्यासारखं नाही, त्यामुळे ह्याला का नाही हलवतच राहायचं असं, म्हणजे करपत नाही। आणि मीठ गरम असलं ना लगेच तडातडच हे होते, फुलते ते। हे बघा, फुटाणे असे चांगले फुललेले येते। हे बघा, हे गावा, आता हे काढून घेते। चांगलं असं फुललेलं येते, भट्टी सारखे झालेले येते बरं का। तेव्हा सगळे काढून घ्यायचं येते। हे बघा, भट्टी सारखे झालेले येते, मस्त अशी फुललेले येते। या मग खायला फुटाणे, आणि आजारी माणसाला, सर्दी झालेल्या माणसाला जरूर खायला द्या, मस्त असे झालेले येते। तुम्हाला कसे वाटले फुटाणे मला कमेंट मध्ये जरूर सांगा। हे बघा, ही आता राहिलेली शिल्लक मीठ आहे का नाही, ही सगळं स्वच्छ चाळून हे करून एका पिशवी कॅरी बॅग मध्ये ना भरून ठेवायचं का, नंतर ना तुम्हाला फुटाणे करू वाटलं, शेंगदाणे करू वाटलं तर हीच मीठ यूज करा, वापरा, काही होत नाही। आता मी एका ना गार थंड झालेला आहे, हे बघा, आता मी एका कॅरी बॅग मध्ये ही भरून ठेवणार आहे आणि मला वाटलं फुटाणे शेंगदाणे करायचे तर मी करणार। आता ही स्वच्छ चाळून ही सह्यातली